आणि बुलेटिनची सुरुवात आताच्या सगळ्यात महत्त्वाच्या बातमीने करूया। थोड्याच वेळात राज ठाकरे मीरा रोड परिसरामध्ये दाखल होणार आहेत। त्यांचा मराठीच्या मुद्द्यावर मेळावा पार पडणार आहे। मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून मीरा रोडमध्ये मराठी भाषिकांचं आंदोलन यशस्वी झालं आणि त्यानंतर आता मनसेकडून मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे। मीरा रोडच्या नित्यानंद नगर येथील रस्त्यावर ही सभा आयोजित करण्यात आली आहे आणि या सभेसाठी 24 बाय 28 फूट एवढा मंच उभारण्यात आलेला आहे। या ठिकाणी मनसेच्या शाखेचं उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे। मनसे कार्यकर्त्यांकडून व्यापाऱ्याला मारहाण करण्यात आली होती, त्या ठिकाणाजवळच शाखेचं उद्घाटन पार पडणार आहे आणि त्यानंतर राज ठाकरे यांची जाहीर सभा पार पडेल। अधिकची माहिती जाणून घ्या। देवेंद्र कोलटकर आपल्या सोबत आहे। देवेंद्र, राज ठाकरे यांचा ताफा आता कुठपर्यंत पोहोचलेला आहे, काय अधिकची माहिती? ऋतुजा, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आता शिवतीर्थावरून साधारण 5:30 पावणे 6ला निघालेले आहेत। सध्या ते गोरेगावपर्यंत पोहोचलेले आहेत। साधारण 8 वाजेपर्यंत राज ठाकरे जे आहेत ते मीरा रोड इथे पोहोचतील आणि त्यानंतर त्यांची तिथे सभा होईल। आपल्याला माहिती आहे की मीरा रोड इथे मराठीच्या मुद्द्यावरती मराठी एकीकरण समिती असेल किंवा मनसे असेल यांनी आक्रमक होत काही दिवसांपूर्वी एक मोर्चा काढला होता। जो स्थानिक एक मुद्दा होता, मनसे कार्यकर्त्यांनी तिथल्या एका व्यापाऱ्याला मारहाण केली होती, कारण मुजोरी त्या व्यापाऱ्यांनी केली होती आणि त्यानंतर मराठीचा मुद्दा पेटला होता। आंदोलन देखील स्थानिक व्यापाऱ्यांनी केलं होतं आणि या व्यापाऱ्यांना प्रत्युत्तर म्हणून मनसे असेल, मराठी एकीकरण समिती असेल, त्यांनी एक मोर्चा काढला होता आणि या मोर्चानंतर आता आपण बघतोय की मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील आता मीरा भाईंदरचा दौरा करतात। तिथे मनसे पदाधिकारी असतील, स्थानिक नागरिक असतील, यांच्याशी ते संवाद साधणार आहे। त्यामुळे काही वेळामध्ये राज ठाकरे हे मीरा भाईंदरमध्ये दाखल होतील। देवेंद्र, तुम्ही सोबत रहा। अक्षय कुडकेलवार सभा जोडले गेलेले आहेत। अक्षय, काय अपडेट्स आहेत? ऋतुजा, आपण जर बघितलं तर अवघ्या काही मिनिटांमध्ये राज ठाकरे यांचा ताफा देवीपाडा मेट्रो स्थानक परिसरामध्ये येणार आहे, ज्या ठिकाणी मोठ्या संख्येनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून राज ठाकरे यांचं स्वागत केलं जाणार आहे। एक विशेष अशी तलवार राज ठाकरे यांना भेट म्हणून दिली जाणार आहे आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर ही जी तलवार आहे, ही आपण बघतोय, ही तलवार राज ठाकरे यांना भेट म्हणून दिली जाणार आहे। या तलवारीवरती महाराष्ट्रात फक्त मराठी असा उल्लेख केलेला आहे आणि भगव्या रंगाची ही तलवार असणार आहे। ही तलवार राज ठाकरे यांना भेट दिली जाईल आणि यानंतर राज ठाकरे यांचं स्वागत या ठिकाणी केल्यानंतर राज ठाकरे यांचा ताफा हा जो आहे या ठिकाणावरनं पुढे जाईल। मोठ्या संख्येनं गाड्या राज ठाकरे यांच्या ताफ्यामध्ये असणार आहे। या संपूर्ण गाड्या राज ठाकरे यांच्या ताफ्यातनं राज ठाकरे यांच्या सोबत जाणार आहे। अवघ्या काही मिनिटातच राज ठाकरे यांचा ताफा या ठिकाणी पोहोचेल अशी परिस्थिती आहे। आपण संपूर्ण ही वाहतुकीची कोंडी बघतोय। याच वाहतुकीच्या कोंडीत राज ठाकरे यांचा ताफा सध्या अडकला असल्याचं कळतंय आणि या ठिकाणावरनं थेट राज ठाकरे यांचा ताफ्यात इतर देखील वाहनं दाखल होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं, या ठिकाणावरनं पुढे जाताना राज ठाकरे यांची सुरक्षा वाढवण्यात येणार आहे। ज्या पोलिसांच्या गाड्या या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहे, या पोलिसांच्या गाड्या देखील राज ठाकरे यांच्या ताफ्यात दाखल होईल। कायदा आणि सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न उद्भवू नये, परिस्थिती कायदा आणि सुव्यवस्थेची उद्भवू नये, मराठी अमराठीचा वाद या ठिकाणी निर्माण होऊ नये, याची संपूर्ण खबरदारी या ठिकाणी घेण्यात आलं असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। आणि राज ठाकरे मीरा रोडमध्ये प्रवेश केल्यानंतर ज्या ठिकाणी जोधपूर स्वीट या मिठाई दुकानासमोर राज ठाकरे यांचं जंगी असं भव्य स्वागत केलं जाणार आहे, कारण त्याच ठिकाणावरनं मीरा रोडमध्ये मराठी अमराठीच्या वादाला सुरुवात झाली होती आणि त्यामुळं राज ठाकरे नेमकं आजच्या सभेमध्ये काय संबोधित करतात हे बघणं ही महत्त्वाचं ठरणार आहे। कारण गेल्या काही दिवसांमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्या आणि राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे मराठी विजय मेळाव्यात एकत्र आल्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे यांची जाहीर सभा घातलेली आहे आणि त्यानंतर मराठी अमराठी मुद्द्याचं वातावरण देखील मोठ्या प्रमाणात तापलं होतं। नुकतंच एका मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये त्रिभाषा सूत्र लागू करणार अशी भूमिका घेतली होती आणि त्यामुळं आता या सगळ्यात राज ठाकरे काय आज व्यक्त होतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। ऋतुजा, अगदी अक्षय, आणि आता सध्या राज ठाकरे हे गोरेगावात दाखल झालेले असून त्यापुढे बोरिवलीपासून राज ठाकरे यांची सुरक्षा ही वाढवली जाईल। तुम्ही सोबत रहा। तिकडे सभास्थळावरून मनोज सातवी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। मनोज, सभास्थळी नेमकं कसं वातावरण आहे? मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमलेले आहेत राज ठाकरे यांना ऐकण्यासाठी आणि एकंदरीत कशी तयारी पाहायला मिळते?
ऋतुजा, मी या मीरा रोडमध्ये ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्या ठिकाणी आहे. मात्र या सभेसाठी जे कार्यकर्त्यांचा ओघ आहे तो प्रचंड ओघ आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या या आसन व्यवस्था केलेली आहे, त्या आसनांवर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते बसलेले आहेत. मात्र त्याच्या पलीकडे देखील हा संपूर्ण परिसर जो आहे, हा संपूर्ण परिसर हा भगवामय झालेला आहे. आणि इथून पुढे जो बालाजी चौक आहे तिथे जोधपूर स्वीट ज्या ठिकाणी अमराठी भाषिकाने उद्दामपणा दाखवला होता आणि त्यानंतर त्याला मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती, त्या ठिकाणावरून जिथे या मराठी हिंदी वादाची ठिणगी पडली होती त्या ठिकाणी राज ठाकरे यांचं जंगी असं स्वागत केलं जाणार आहे. आणि तिथून सभास्थानकापर्यंत त्यांची जी मिरवणूक आहे ती ढोल ताशाच्या गजरात येणार आहे. त्यासाठी या ठिकाणी जमलेला हा जनसमुदाय आपण पाहू शकतोय. मोठ्या संख्येने मुंबई असेल, मीरा भाईंदर असेल, ठाणे असेल किंवा पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून देखील मोठ्या प्रमाणात जे कार्यकर्ते आहेत ते आलेले आहेत. मनसेच्या कार्यकर्त्यांशिवाय शिवसेना असेल किंवा मराठी एकीकरण समिती किंवा इकडचे जे सामान्य मराठी माणसं आहेत ती केवळ मराठी भाषेच्या मुद्द्यावर या ठिकाणी देखील एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आपल्यासोबत एक मराठी बांधव आहेत जे कोणत्याही पक्षाचे नाहीत, मात्र त्यांना एक मराठी बांधव म्हणून या ठिकाणी एकत्र आलेले आहेत सभेला राज ठाकरेंना ऐकायला. काका, तुम्ही काय सांगाल, कुठून आलेले आहात आणि कोणत्या पक्षाचे आहात? मी पक्षाचा नाही, मी स्थानिकच आहे, मी मराठी. मी या राज ठाकरेंचं भाषण ऐकायचं आलो. मराठीच्या मुद्द्यावरती काय करतात आणि जसं राजकीय घडामोडी सगळ्या चालू आहेत त्या गोष्टीवर आता सध्या झालं आहे. विधान भवनामध्ये राडे, कशी गैरचेपी चालू आहे, एकमेकांची विरोधी पक्षाचा आवाज दाबून करतात, त्याच्याबद्दल काय बोलतात त्याबद्दल जाणून घेण्यासाठी आलो आहे. मराठी भाषेचा जो वाद झाला आणि त्यानंतर इतर भाषिकांनी जो व्यापारी महासंघाने मोर्चा काढला तेव्हा आपली भूमिका किंवा तेव्हा त्याबद्दल आपण काय सांगा? बाजून येतात आणि मराठी माणसाची गैरचेपी होती आणि मराठी माणसाचा मोर्चाला परवानगी देत नाही. ही लाजिरवाणीच गोष्ट आहे. जिथे मराठी आहे तिथे मराठी भाषा शिका किंवा नका शिकू, म्हणजे शिकले पाहिजेतच. कोण कोणाला डायरेक्ट जबरदस्ती करून मारत नाही. मराठीबद्दल अरेरावी कोण सहन करणार नाही. नक्कीच मराठीबद्दल अरेरावी कोणी सहन केली जाणार नाही असे हे कोणत्याही पक्षाचे नाही आहेत. केवळ मराठी माणूस म्हणून त्या मोर्चाला जमलेले होते आणि त्या ठिकाणी मराठी माणसांची जी एकजूट होती ती आपल्याला पाहायला मिळाली होती. आणि त्याच एकजुटीचाच हा दुसरा भाग आपल्याला म्हणता येईल की इतर मराठी भाषिक जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेव्यतिरिक्त मराठी म्हणून या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. ऋतुजा, अगदी मनोज, आपण पाहतोय फक्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते नव्हे तर त्या परिसरामधील मीरा भाईंदरमधील जे मराठी लोक आहेत ते सुद्धा मराठी भाषेसंदर्भात जी काही भूमिका राज ठाकरे मांडणार आहेत ते विचार ऐकण्यासाठी ते दाखल झालेले आहेत. तुम्ही सोबत राहा. यानंतर पुन्हा एकदा बोरिवलीमध्ये आपण जाणार आहोत. बोरिवलीमधील मेट्रो स्थानक परिसरामध्ये राज ठाकरे यांचं स्वागत केलं जाणार आहे. तिथे नेमकी काय घडामोड आहे, कशी तयारी आहे, आपण अक्षय कुडकेलवार यांच्याकडून जाणून घेऊयात. अक्षय, या ठिकाणी राज ठाकरे यांचं स्वागत केलं जाईल, मनसैनिक मोठ्या संख्येने जमलेले असतील, एकंदरीत कसं वातावरण आहे? आपण जर बघितलं तर जी माहिती सध्या आपल्याला मिळते की यानुसार राज ठाकरे यांचं जे स्वागत केलं जाणार होतं ते काही कारणासाठी रद्द करण्यात आलंय. कारण वाहतुकीची कोंडी आणि राज ठाकरे यांना सभेला जाण्यासाठी उशीर होत आहे आणि यामुळं थेट राज ठाकरे या ठिकाणी थांबणार नाही. या ठिकाणावरनं राज ठाकरे यांचा जो ताफा आहे हा शेकडो गाड्यांसह राज ठाकरे यांचा ताफा हा थेट मीरा रोड परिसरामध्ये पोहोचणार आहे. आणि जे स्वागत, जे सत्कार आणि जी विशेष तलवार ही राज ठाकरे यांना देण्यात येणार होती ती तलवार राज ठाकरे यांना हे मीरा रोड परिसरामध्ये देण्यात येणार आहे असं कळतंय. आणि त्यामुळं आता या ठिकाणी जी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी जमले होते त्यांना मीरा रोडच्या दिशेने जाण्याच्या सूचना या ठिकाणावरनं देण्यात आलेल्या आहे. सध्या जी माहिती मिळते त्यानुसार आता राज ठाकरे हे काही क्षणातच आपल्या कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये या ठिकाणी दिसतील आणि या ठिकाणावरनं राज ठाकरे यांचा ताफा जो आहे हा मीरा रोडच्या दिशेने रवाना होणार आहे. ऋतुजा, आता त्यांना किती कालावधी लागू शकतो नेमका? काही वेळापूर्वी ते गोरेगाव परिसरामध्ये होते आणि याची सुद्धा माहिती तुमच्याकडून जाणून घेत राहू. देवेंद्र कोलटकर आपल्या सोबत आहेत. राज ठाकरे यांचा ताफा जिथे आहे तिथून ते फॉलो करत आहेत. देवेंद्र, किती वेळामध्ये बोरिवलीपर्यंत राज ठाकरे आता पोहोचू शकतात, कारण तिथे कार्यकर्त्यांकडून त्यांचं स्वागत केलं जाणार आहे?
ऋतुजा, संध्याकाळची वेळ आहे, ट्रॅफिकची वेळ आहे, त्यामुळे वाहतूक कोंडी जी आहे ती पश्चिम उपनगरामध्ये पश्चिम द्रुतगती मार्ग आहे त्यावरती आपल्याला नेहमी पाहायला मिळते. तशाच पद्धतीची परिस्थिती जी आहे ती सध्या आज देखील पाहायला मिळते. सध्या मला वाटतं हा मालाडचा परिसर आहे, इथे आम्ही पोहोचलेलो आहोत. राज ठाकरेंचा ताफाही अगदी काही अंतरावरती आहे आणि जसं आता अक्षयने सांगितलेलं आहे की पुढे जो त्यांचा सत्काराचा किंवा स्वागताचा कार्यक्रम होता तो देखील रद्द झालेला आहे. त्यामुळे आता राज ठाकरे थेट जे आहे ते मीरा रोडला जे सभेचं ठिकाण आहे किंवा पुढच्या कार्यक्रमाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी पोहोचणार आहेत. मात्र संध्याकाळची वेळ असल्यामुळे वाहतूक कोंडी आहे आणि सध्या आम्ही मालाड परिसरामध्ये पोहोचलेलो आहोत. राज ठाकरेंचा ताफाही याच ठिकाणी आहे आणि आता इथूनच ताफा जो आहे तो पुढच्या दिशेने म्हणजे मीरा रोडच्या दिशेने रवाना होईल आणि बोरिवली त्या परिसरामध्ये जे काही स्वागत राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांच्या मार्फत स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मार्फत करण्यात आलं होतं ते आता रद्द झाल्याची माहिती अक्षयने दिलेली आहे. त्यामुळे राज ठाकरे थेट आता मीरा रोडच्या दिशेनेच रवाना होतील. निश्चित, त्यामुळे आता ते स्वागत जे होणार आहे ते तरी रद्द करण्यात आलेलं असलं मात्र तरी सुद्धा ट्रॅफिकची समस्या आहेच आणि बोरिवलीपासून राज ठाकरे यांच्या त्या सुरक्षेमध्ये तिथे वाढ सुद्धा करण्यात येणार आहे. तरी सुद्धा किती कालावधी लागू शकतो मीरा भाईंदर पर्यंत पोहोचण्यासाठी राज ठाकरे यांच्या ताफ्याला? साधारणपर्यंत आता 7:15ची वेळ झालेली आहे. 8पर्यंत राज ठाकरे जे आहेत ते तिथे पोहोचतील अशा पद्धतीचा अंदाज जो आहे तो आपण व्यक्त करू शकतो. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर राज ठाकरेंचं शाखेचं जे उद्घाटन आहे तिथे आहे. काही स्थानिक पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे भेटतील आणि त्यानंतर शाखेचं उद्घाटन झाल्यानंतर त्याच ठिकाणी छोटेखानी मंचावरून राज ठाकरे यांचं भाषण होईल. स्वाभाविक आहे ज्या काही घडामोडी आणि घटनाक्रम जो आहे मीरा भाईंदरमध्ये झालेला आहे त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा हा सगळा दौरा आहे. राज ठाकरे आजच्या त्यांच्या या दौऱ्यामध्ये खास करून भाषणामध्ये कशा पद्धतीने संवाद साधणार आहेत, मराठी असेल किंवा इतर जे मुद्दे असतील, स्थानिक नागरिकांचे मुद्दे असतील ते कशा पद्धतीने उपस्थित करतात आहे. सध्या गाजत असलेला हिंदी सक्तीचा मुद्दा असेल, त्रिभाषा सूत्राचा मुद्दा असेल, त्याचसोबत सध्या ज्या काही राजकीय आणि सामाजिक घडामोडी होतात आहे त्या संदर्भात राज ठाकरे काय बोलतील हे पाहणं महत्त्वाचं असेल. निश्चित. देवेंद्र, तुम्ही सोबत राहा. ताफा कुठपर्यंत पोहोचतायचे सगळे अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून घेत राहू. यानंतर सभास्थळी जाऊयात. मनोज सातवी तिथे आहेत. मनोज, किती आसन व्यवस्था नेमकी कशी करण्यात आलेली आहे? किती जण त्या ठिकाणी येऊ शकतात? काय अंदाज सध्या बांधले जात आहे? ऋतुजा, सध्या तरी मोठ्या संख्येने आपण याची संख्या निश्चित अशी सांगू शकत नाही, परंतु 5,000पेक्षा जास्त सध्या आपल्याला या ठिकाणी आसन व्यवस्था आहे आणि त्याच्या पलीकडे देखील आपण दृश्यांमध्ये पाहू शकतोय. हा जो पूर्ण रस्ता आहे, हा जो बालाजी चौकापर्यंतचा हा जो रस्ता आहे, या संपूर्ण रस्त्यावर जे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, मनसैनिक असतील, ते राज ठाकरे यांना ऐकण्यासाठी, त्यांना बघण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत. कार्यकर्त्यांचा उत्साह आहे तो अतिशय शिगेला गेलेला आहे. राज ठाकरे यांची अतिशय उत्सुकतेने वाट बघत आहेत आणि लवकरात लवकर राज ठाकरे येतील आणि काय संबोधन करतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेले आहे. मात्र जो मीरा भाईंदरमध्ये मराठी भाषेवरून वाद निर्माण झालेला होता, त्यानंतर मराठी भाषिकांनी जी एकजूट दाखवली आणि त्या एकजुटीला काही अमराठी असतील किंवा इतर भाषिक बांधवांनी देखील, मुस्लिम असतील किंवा मारवाडी असतील किंवा उत्तर प्रदेशातले लोक असतील, त्यांनी देखील त्या मोर्चाला उत्स्फूर्त असा सहभाग घेतला होता. आज देखील सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि या अथांग अशा गर्दीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळं मराठी आणि स्थानिक मराठी, महाराष्ट्राची अस्मिता या एकंदरीत या सर्व मुद्द्यावर जे राज ठाकरेंनी भूमिका मांडली, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले, त्यानंतरची एकजूट जी मीरा रोडमध्ये, मीरा भाईंदरमध्ये पाहायला मिळाली, त्याचा कुठेतरी त्याचे धन्यवाद मानण्यासाठी, मराठी भाषेच्या एकजुटीला सलाम करण्यासाठी राज ठाकरे आज या ठिकाणी येत आहेत आणि लवकरात लवकर ते येतील आणि त्यांचं अतिशय जल्लोषात असं या ठिकाणी स्वागताची तयारी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे. ऋतुजा, मनोज, आणखी एक महत्त्वाचं, मनसेचे इतर कोणते नेते हे आता राज ठाकरे येण्यापूर्वी तिथे पोहोचलेले आहेत? हॅलो मनोज, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? तर सभास्थळी आता तयारी पूर्ण झालेली आहे आणि काही वेळात राज ठाकरे हे सुद्धा पोहोचतील. मनोज सातवी यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घेऊयात. मनोज, इतर मनसेचे कोणते नेते त्या ठिकाणी पोहोचले? ऋतुजा,
सध्या तरी मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आणि नेते अविनाश जाधव, त्याचप्रमाणे मीरा भाईंदरचे अध्यक्ष राणे यांच्यासह जे पहिल्या फळीतले जे नेते आहेत ते काही प्रमाणात या ठिकाणी आलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त जे बाळा नांदगावकर असतील किंवा इतर संदीप देशपांडे वगैरे आहेत ते राज ठाकरे यांच्या ताफ्यासोबतच आहेत. राज ठाकरेंचं ज्यावेळी आगमन होईल त्यांच्यासोबतच ते नेते मंडळी या ठिकाणी येणार आहेत. सध्या तरी स्थानिक पातळीवरचे जे नेते आणि कार्यकर्ते आहेत हे या ठिकाणी पोचलेले आहेत आणि सभेचं जे नियोजन आहे ते पूर्ण झालेलं आहे. या सभास्थळाच्या काही अंतरावर जो बालाजी चौक आहे त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आहेत आणि सुरुवातीला बालाजी चौकामध्ये जिथे अमराठी भाषिकाने मराठीबद्दल जे आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं, मराठी भाषिकांना त्यांनी जे उद्धटपणा दाखवला होता, त्या ठिकाणी जी वादाची खिळगी पडली होती त्या ठिकाणी राज ठाकरे यांचं स्वागत करण्यात येणार आहे आणि तिथे मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी होणार आहे. ढोल ताशाच्या गजरात त्यांचं स्वागत होणार आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात जे मनसेचे झेंडे असतील संपूर्ण परिसर आहे तो भगवामय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. काही वेळातच राज ठाकरे त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांचं स्वागत होईल आणि या इथपर्यंत त्यांची जी रॅली आहे ती येणार आहे आणि त्यानंतर राज ठाकरे या ठिकाणी येणार आहेत, सभास्थळी येतील आणि जे जमलेला जो जनसमुदाय आहे त्या जनसमुदायाला मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे सध्याच्या राजकीय परिस्थितीवर, मराठीच्या मुद्द्यावर जी काही घडामोडी घडल्या, विधिमंडळात जे काही राजकारण झालं, आत्ताच्या ज्या काही घडामोडी आहेत या सर्व घडामोडींवर राज ठाकरे आपली भूमिका काय मांडतात. जे स्थानिक नेते असतील त्यांनी मराठी भाषेसंदर्भात जी वेगवेगळी वक्तव्य केली त्याबद्दल राज ठाकरे कशा पद्धतीने त्यांना उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्यासाठी हे सर्व आपण पाहू शकतो. रस्त्याच्या कडेला देखील जे राज ठाकरे यांना बघण्यासाठी, राज ठाकरे यांना ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने जे राज ठाकरेंना मानणारे बांधव आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. ऋतुजा, अगदी मनोज, तुम्ही सोबत राहा. तर ही सगळी दृश्य आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूया. थोड्याच वेळात राज ठाकरे हे मीरा रोड परिसरामध्ये दाखल होणार आहे. त्यांचा मराठीच्या मुद्द्यावर मेळावा पार पडणार आहे आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून मीरा रोडमध्ये मराठी भाषिकांचं आंदोलन यशस्वी झालं आणि त्यानंतरच आता मोठं शक्ती प्रदर्शन हे मीरा रोडमध्ये करण्यात येणार आहे. अधिकची माहिती जाणून घ्या. देवेंद्र कोलटकर आपल्या सोबत आहेत. देवेंद्र, सध्या ताफा कुठपर्यंत पोहोचलेला आहे, काय माहिती? ऋतुजा, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ताफा जो आहे तो सध्या बोरिवलीच्या जवळपास पोहोचत आलेला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत मनसेची जी सगळी वरिष्ठ नेते मंडळी आहे ती देखील आहेत आणि अगदी काही वेळामध्येच राज ठाकरे बोरिवलीपर्यंत पोहोचतील आणि त्यानंतर मीरा रोडला रवाना होतील. साधारण 8-8:15च्या दरम्यान जे आहे ते राज ठाकरे मीरा रोडला पोहोचतील. तिथे त्या ठिकाणी त्यांची स्वागत होईल, सभा होईल आणि जे स्थानिक पदाधिकारी असतील, नागरिक असतील त्यांच्याशी ते संवाद साधणार आहेत. जसं मी मगाशी सांगितलं की राज ठाकरे आजच्या त्यांच्या भाषणामध्ये काय मुद्दे उपस्थित करतात आहे, कारण मीरा भाईंदरमध्ये एक आक्रमक मोर्चा जो आहे तो मराठी एकीकरण समिती असेल, मनसे असेल यांच्या वतीने काढण्यात आला होता आणि गेल्या काही वर्षापासून मराठी अमराठी अशा पद्धतीचा जो मीरा भाईंदरमध्ये वाद सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा आजचा दौरा जो आहे तो महत्त्वाचा आहे. त्यामुळे या दौऱ्याच्या दृष्टीने आणि तिथे होणाऱ्या सभेच्या दृष्टीने आता मनसेकडून सगळी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. राज ठाकरे हे देखील मार्गातच आहेत. त्यामुळे मीरा भाईंदरमध्ये राज ठाकरे जे आहेत ते साधारण तासाभरात पोहोचतील अशा पद्धतीची सध्या परिस्थिती आहे. सध्या बोरिवलीच्या आसपास जे आहे ते राज ठाकरे आणि त्यांची जी नेते मंडळी आहे त्यांचा ताफा पोहोचलेला आहे. निश्चित. आणि बोरिवलीमधून हीच अपडेट घेण्यासाठी आपण अक्षय कुडकेलवार यांच्याकडे जाऊयात. अक्षय, कोणत्याही क्षणी आता राज ठाकरे यांचा ताफा जो आहे तो बोरिवलीमध्ये दाखल होईल, काय घडामोड? आपण जर बघितलं तर राज ठाकरे यांना वाहतूक कोंडीचा फटका बसलेला आहे. राज ठाकरे हे साधारण 7:30 वाजेपर्यंत सभास्थळी पोहोचणं अपेक्षित होतं, मात्र सध्याची परिस्थिती बघता राज ठाकरे 7:30 वाजेपर्यंत सभास्थळी पोहोचू शकत नाही. राज ठाकरे यांच्या नियोजित कार्यक्रमाला वाहतूक कोंडीचा फटका बसलेला आहे आणि आपण बघतोय ही जी समोर वाहतूक कोंडी दिसते याच वाहतूक कोंडीत राज ठाकरे आणि त्यांच्या इतर नेत्यांचा ताफा अडकलेला आहे. या बोरिवली परिसरात ज्या ठिकाणी आपण उभा आहोत याच ठिकाणी राज ठाकरे यांचं बोरिवलीतील उत्तर मुंबईतील पदाधिकाऱ्यांकडनं
भव्य स्वागत केलं जाणार होतं, मात्र त्याला देखील राज ठाकरे यांनी नकार दिला आणि थेट सभास्थळी सगळ्यांनी पोहोचा, रस्त्यात कुठेही थांबणार नाही असा संदेश राज ठाकरे यांच्या माध्यमातून देण्यात आला। आणि आता आपण बघतोय की या ठिकाणची गर्दी ओसरलेली आहे। सगळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी हे मीरा रोड येथील सभास्थळी रवाना झालेले आहे। कुठल्याही क्षणी राज ठाकरे यांचा ताफा या ठिकाणी पोहोचेल आणि थेट मीरा रोडच्या दिशेने निघणार आहे। कुठलाही थांबा किंवा कुठलाही स्टॉप राज ठाकरे यांच्या ताफ्याच्या माध्यमातून घेण्यात येणार नाही। दुसरीकडे सगळ्यात महत्त्वाचं मीरा रोड परिसरामध्ये ज्या ठिकाणावरनं या मराठी अमराठीच्या वादाला सुरुवात झाली त्याच ओम शांती चौकामध्ये जोधपूर स्वीट या दुकानासमोर राज ठाकरे यांचं भव्य स्वागत केलं जाणार असल्याची माहिती मिळते। फटाक्यांच्या आताशबाजी, ढोल ताशांच्या गजरात राज ठाकरे यांचं त्या ठिकाणी स्वागत केलं जाईल आणि तिथून हाकेच्या अंतरावरच आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नवी शाखा आहे त्या शाखेचं उद्घाटन राज ठाकरे करतील आणि त्याच ठिकाणी शांती गार्डन परिसरामध्ये राज ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे, ज्या ठिकाणी राज ठाकरे या सभेला संबोधित करतील। सगळ्यात महत्त्वाचं मराठी अमराठीचा आणि त्यासोबतच त्रिभाषा सूत्राचा वाद ज्यावेळी निर्माण झाला आणि राज ठाकरे यांनी ज्यावेळी भूमिका घेतली, यानंतर पुन्हा एकदा मराठीचा आग्रह पुढे आला आणि यालाच काही उद्दाम अमराठी लोकांकडनं विरोध करण्यात आला। त्यानंतर राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी अशा उद्दामपणा करणाऱ्या व्यापाऱ्यांना मारहाण केली आणि त्यानंतर पुन्हा एकदा हे वातावरण चिघळलं आणि मराठी अमराठी वादाचं रूपांतर कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नात झालं। त्यामुळं आज नेमकं ज्या ठिकाणावरनं या वादाला सुरुवात झाली त्याच ठिकाणी राज ठाकरे जात आहेत। त्यामुळे राज ठाकरे एकीकडे मराठीचा आग्रह धरणाऱ्या आणि मनसेच्या स्टाईलने खळखट्या करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांचं राज ठाकरे यांच्याकडनं कौतुक तर केलं जाणार आहे, मात्र दुसरीकडे मराठीच्या मुद्द्यावरनं जे काही राज ठाकरे यांची गेल्या काळापासून भूमिका व्यक्त केली जाते, त्यानंतर मराठीसाठीच्या आग्रहासाठी केलं जाणारं आंदोलन, मराठी भाषेसंदर्भात त्रिभाषा सूत्राचा जो शासन निर्णय आहे तो मागे घेण्यात आला, ह्यानंतर झालेला विजय मेळावा, ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आज राज ठाकरे यांची सभा होती आहे। त्यामुळं राज ठाकरे इतर देखील मराठी भाषेसंदर्भात मराठीच्या मुद्द्यावरची पक्षाची ध्येय धोरणं पुढच्या काळात आणि भूमिका काय असणार आहे ही आजच्या त्यांच्या भाषणातनं जाहीर करतील असं सांगितलं जाते। यात आपण जर बघितलं तर विजय मेळाव्याच्या माध्यमातून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन ठाकरे बंधू एकत्र आले होते, मात्र उद्धव ठाकरेच्या माध्यमातून हे जाहीररित्या सांगितलं गेलं होतं की एकत्र आलो ते कायम एकत्र राहण्यासाठी, मात्र राज ठाकरे यांचा राजकीयदृष्ट्या सावध पावित्र्य आपल्याला बघायला मिळाला। या अनुषंगानं राज ठाकरे काही चर्चा करतात का, आज पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतात का, हे बघणंही महत्त्वाचं ठरणार आहे। गेल्या काही दिवसांपासून शिवतीर्थवरती असो की त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं जे शिबिर इगतपुरी येथे होऊ घातलं होतं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राज ठाकरे यांची कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसोबत खलबत झाली आणि या खलबतानंतर आज राज ठाकरे यांची ही सभा होते। खरं तर आज राज ठाकरे हे या शाखेचं फक्त उद्घाटन करणार होते, मात्र त्यांचं भाषण हे होणार नव्हतं। आज सकाळी राज ठाकरे यांची त्यांच्या पदाधिकारी नेत्यांसोबत बैठक झाली आणि त्यानंतर हे ठरलं की राज ठाकरे तिथे उपस्थित असलेल्या मराठी जनसमुदायाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना संबोधित देखील करतील। त्यामुळं आजच्या राज ठाकरे यांच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। एकीकडे आज विधिमंडळ परिसरामध्ये जो राडा झाला होता काल, त्याबाबत देखील राज ठाकरे यांनी आपली भूमिका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केली होती। त्याचा समाचार राज ठाकरे घेतात का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या मीरा भाईंदरमध्ये मराठी अल्पसंख्याक आहे असं सांगितलं जातं, हिंदी बहुल भाग आहे, त्या ठिकाणच्या मराठी रहिवाशांना राज ठाकरे नेमकं काय संदेश देतात, नेमक्या काय सूचना करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अर्थात मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राज्यातल्या इतरही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे ह्यांचा जो पक्ष आहे आता मराठीच्या मुद्द्यावरनं पुन्हा एकदा आक्रमक होताना आणि एक वेगळी वातावरण निर्मिती करतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतं आणि थोड्याच वेळात राज ठाकरे यांचा ताफा या ठिकाणी दाखल होणार आहे। अगदी, आणि बोरिवली इथे तो दाखल होणार आहे, मात्र तिथे कोणत्याही स्वरूपाचं स्वागत हे होणार नाही। बोरिवलीपासून राज ठाकरे यांच्या ताफ्यामध्ये आणि तिथे एकंदरीतच सुरक्षेमध्ये वाढ होईल आणि तिथून पुढे ते रवाना होतील। अक्षय, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे। एक छोटासा ब्रेक घेऊन परत येतोय, पाहत राहा NDTV मराठी। कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे।